गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते। जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज आपल्या अभ्यासाचा दशक 8वा समास दुसरा सूक्ष्म आशंका निरूपण। मागच्या समासामध्ये श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला होता की अवयव रहित असलेला असं हे जे ब्रह्म अवयव रहित व म्हणून निराकार ब्रह्मापासून सृष्टी कशी निर्माण झाली। तर आता या पहिल्याच 2 ओव्या या समासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे, कारण पहिल्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आहे की मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरूपिले निरावेवी कैसे झाले चराचर श्रीराम। की श्रोत्यांनी जो प्रश्न विचारला होता की अवयव रहित व म्हणून निराकार ब्रह्मापासून सृष्टी कशी निर्माण झाली, या मागच्या समासातल्या प्रश्नाचे उत्तर लगेचच समर्थ दुसऱ्या ओवीमध्ये देणार आहेत आणि तेही उत्तर अगदी एका शब्दात देणार आहे। त्यामुळे ही दुसरी ओवी अत्यंत महत्त्वाची आहे। याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे श्रीराम। इथं विवर्त रूप हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण दुसऱ्या ओवीत प्रश्नाचे उत्तर देताना विवर्त रूप या एका शब्दातच समर्थांनी ते उत्तर दिलेले आहे। विवर्त याचा अर्थ अध्यास किंवा भ्रम। ब्रह्मावर मायेच्या प्रभावामुळे अध्यास म्हणजे भ्रम होऊन जगतरूप विवर्त भासतो। कोणताही भ्रम किंवा अध्यास हा अविद्येचा परिणाम असून चैतन्याचा विवर्त असतो। म्हणजे जगताचा होणारा भ्रम हा अविद्येचा परिणाम व चैतन्याचा विवर्त आहे। ही भाषा ऐकल्यावर एकदम खूप अवघड वाटते, पण आपण हळूहळू पुढे गेल्यावर ते पटकन लक्षात येऊन जाईल। तर आता आधी आपण परिणाम आणि विवर्त यातील फरक समजावून घेऊया। जो उपादान कारणाच्या स्वभावासारखा असतो पण दिसायला मात्र भिन्न दिसतो त्याला परिणाम म्हणतात। उदाहरणार्थ माती व घट। माती हे घटाचे उपादान कारण आहे। मातीमध्ये पृथ्वीपणा आहे व घटामध्येही पृथ्वीपणा आहे। दोन्हीही ठिकाणी पृथ्वीपणा हा सारखा स्वभाव आहे, पण मातीपेक्षा घट दिसायला वेगळा दिसतो, म्हणून घट हा मातीचा परिणाम आहे। इकडे अगदी तसेच की दिसणारे जग जड आहे व अविद्या ही पण जड आहे, म्हणून जगत हा अविद्येचा परिणाम आहे। माती उपादान कारणाच्या रूपात व गुणात बदल घडून जे कार्य प्रगटते त्याला परिणाम म्हणतात। आता विवर्ताचा विचार करू। जो अधिष्ठानाचा विवर्त असतो, उदाहरणार्थ तिन्ही संध्येच्या वेळी
एकटा प्रवासी निर्जन रस्त्यावरून प्रवास करीत असताना झाडाच्या खोडाऐवजी झाडाच्या खोडाला स्थानू म्हणतात. झाडाच्या खोडाऐवजी त्याला तेथे माणूस आहे असा भास होतो. म्हणजे स्थानूवर माणसाचा भ्रम होतो. यातील झाडाचे खोड म्हणजे स्थानू. स्थानू व्यावहारिक सत्तेतील आहे, तर स्थानूवर भासलेला माणूस काल्पनिक आहे. माणूस प्रातिभासिक सत्तेतील आहे, म्हणून सत्तेच्या दृष्टीने त्यांचे स्वभाव भिन्न आहे. म्हणून माणूस व हा स्थानूवरील विवर्त आहे असं म्हटले जाते. व्यावहारिक खोड अचेतन तर काल्पनिक माणूस चेतन, म्हणून माणूस हा स्थानूवरील विवर्त आहे. कारण स्थानू आणि माणूस हे पूर्ण प्रकाशात पाहिले तर दिसायला भिन्न असतात. अगदी त्याचप्रमाणे चेतन ब्रह्मावर जड जगताचा विवर्त होतो. उपादानात तत्वतः काहीच बदल न घडता जे कार्य प्रगटते त्याला त्या कारणाचा विवर्त म्हणतात. दोरीचे भान न होता त्याच्या ठिकाणी साप दिसतो, तो साप दोरी या कारणाचे विवर्त होय. तसेच इकडे जग हे ब्रह्माचे विवर्त आहे. विवर्त रूपी कार्य घडते तेव्हा उपादान कारण जसेच्या तसे राहते. आत्मज्ञानाच्या प्रकाशात पाहिले असता या विवर्ताची निवृत्ती होते. म्हणून तिसऱ्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत, आदी एक परब्रह्म नित्य मुक्त अक्रिय परम, तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया श्रीराम. की प्रथम एकमेव सतत मुक्त असणारं क्रियाशून्य व्यापक परब्रह्मच होतं. त्याच्या प्रगटीकरणाला सुरुवात होण्याआधी अव्यक्त रूपात अतिसूक्ष्म असलेली माया उत्पन्न झाली. या मायेचा परिणाम म्हणून जगत भासू लागले. ती मूळ माया ब्रह्माच्या ठिकाणी प्रगट झाल्यासारखी झाली. आता चौथ्या ओवीपासून संपूर्ण समासामध्ये वेगवेगळ्या शंका ज्या साधकांना येणाऱ्या असतात त्याच इथे दिलेल्या आहेत. आशंका: एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिये निर्विकार, तेथे माया ओडंबर कोठून झाली श्रीराम. की ब्रह्म नित्यमुक्त क्रियाशून्य निर्विकार एकमेव निराकार असताना तेथे मायेचा हा भुलैया कुठून आला अशी त्यांनी शंका निर्माण केली. त्यानंतर पाचव्या ओवीत ते सांगतात आहे, ब्रह्म अखंड निर्गुण तेथे इच्छा धरी कोण, निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही श्रीराम. मुळी असेची ना सगुण म्हणोनी नामे निर्गुण, तेथे झाले सगुण कोणे परी श्रीराम. की ब्रह्म नित्यमुक्त क्रियाशून्य एकमेव असताना तिथे मायेचा भुलैया कुठून आला हा प्रश्न त्याला पडला आहे. कारण ब्रह्माला मी एक आहे बहु व्हावे असा संकल्प झाला असं श्रुती सांगते. पण ब्रह्म तर अखंड व निर्गुण आहे, मग निर्गुणाला इच्छा होणे शक्य नाही. मग अमन ब्रह्माला इच्छा करणारा इच्छा कशी होणार. म्हणून ब्रह्म निर्गुण आहे याचा अर्थच असा की त्यात ते सगुण असणे शक्यच नाही. कारण ब्रह्म प्रथमपासून निर्गुण आहे, ते सगुण आहे असं कसं म्हणता येईल. निर्गुणाची गुणा आले ऐसे जरी अनुवादले, लागो पाहे येणे बोले मूर्खपण श्रीराम. की निर्गुणाचे रूपांतर सगुणात झाले असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला मूर्खच म्हणावे लागेल असं समर्थ स्पष्ट सांगतात आहे. 8व्यापासून 11व्या ओवीपर्यंत पण एक गटच आहे. एक म्हणती निरावेव करुणी अकर्ता तो देव, त्याची लीळा बापुडे जीव काये जाणती श्रीराम. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे श्रीराम.
उगाच महिमा सांगती, शास्त्रार्थ अवघा लोपिती, बळेची निर्गुणासी म्हणती, करुणी अकर्ता श्रीराम. मुळी नाही कर्तव्यता, कोण करुणी अकर्ता, करता अकर्ता हे वार्ता, सगुण मिथ्या श्रीराम. जे ठाईंचे निर्गुण, तेथे कैसे करतेपण, तरी ती इच्छा धरी कोण, सृष्टी रचाव्याची श्रीराम. इच्छा परमेश्वराची, ऐसी युक्ती बहुतेकांची, तरी त्या निर्गुणास इच्छा कैसी, हे कळेना श्रीराम. की कोणी म्हणतात की ब्रह्म निरावयव आहे, मग देव सृष्टी निर्माण करून अकर्ताच राहतो, मग त्याची ही लीला बिचारा अज्ञानी जीवांना कशी कळणार? तर कारण बिचाऱ्या जीवात्म्याला ती कळूच शकत नाही. मग असे हे देवाचे नसलेले काल्पनिक महात्म्य सांगून ते वेदांत शास्त्राला जणू काही फसवतातच आहे. कारण निर्गुणाला बळजबरी करून तो अकर्ता म्हणतात. कारण कसं आहे की निरवय देव सृष्टी निर्माण करून अकर्ताच राहतो. त्याची जर जगत निर्मितीची लीला अल्पज्ञ जीवाला कधीही समजणे शक्य नाही. असं जर म्हणावे तर निरावय ब्रह्म कोणतीच क्रिया करत नाही नसल्याने करून अकर्ता हे बोलणे मुळातच संपूर्ण चुकीचे आहे. मग जे स्वरूपाने गुणरहित आहे त्याला करते पण येईलच कसे? मग आपण सृष्टी निर्माण करावी ही इच्छा कोणाला होते हा प्रश्न पुन्हा राहतोच. तरी हे 14वी, तरी हे इतुके कोणे केले, किंवा आपणची झाले, देवे विण उभारले, कोणे परी श्रीराम. की जगत आपले आपण झाले असे जर मानले तर चेतन कर्त्यापासून जग निर्माण होणे शक्यच नाही. मग ते आपले आपण झाले असे कसे म्हणता येईल? हे सगळे प्रश्नच निर्माण झालेले आहेत हा शेवटपर्यंत. आणि नंतर पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला याची उत्तरं देणार आहेत. म्हणून हे प्रश्न कशा पद्धतीचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. 15वी ओवी. देवे विण झाले सर्व, मग देवास कैसा ठाव, तेथे देवाचा अभाव, दिसोनी आला श्रीराम. की देवापासून म्हणजे चेतना वाचून जर सृष्टी उत्पन्न होते असे मानले तर मग तत्वाची काही गरजच उरणार नाही. म्हणून चेतना वाचून जग हे अस्तित्व का मानावे? देव नाहीच असेच त्यामुळे ठरते आहे. देव म्हणो सृष्टी करता, तरी येव पाहे सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली श्रीराम. की देव म्हणे सृष्टी करता, देव जर सृष्टीकर्ता मानला तर मग त्याला सगुण मानला पाहिजे. पण आतापर्यंत असा आपण निर्णय केलेला आहे की ब्रह्म निर्गुण आहे. मग जर आपण त्याला सगुण म्हणालो की त्याने सृष्टी निर्माण केली तर ते शास्त्र खोटे ठरते. म्हणून देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण, कर्तेपणाचे सगुण, नाशिवंत श्रीराम. की ब्रह्मस्वरूपाने निर्गुण असल्याने सृष्टीचा करता कोणाला म्हणावे? की ज्याला कर्तेपणा असतो तो विनाशी असतो. मग सृष्टीचा करता कोणाला म्हणायचं? जेथे पडिले विचार, कैसे झाले सचराचर, माया म्हणे स्वतंत्र, तेही तरी हेही विपरीत दिसे श्रीराम. की येते की हे दृश्य जग कसे झाले या विचारांचा गुंता मात्र काही सुटत नाही आहे. कारण माया जर स्वतंत्रपणे जग निर्माण करते असे म्हणावे तर ते शास्त्राला विरोधी होते. कारण जे जे जड असते ते ते परतंत्र असते. म्हणून ते म्हणतात माया कोणी नाही केली, ही आपणची विस्तारली, ऐसे बोलिता बुडाली, देवाची वार्ता श्रीराम. की माया कोणी निर्माण केली नसून तिची ती निर्माण होऊन सर्वत्र व्यापून राहते असे म्हणावे तर देवाचं अस्तित्वच नाकारल्यासारखे होते. मग ते पण निरर्थक ठरते. म्हणून देव निर्गुण स्वतः सिद्ध, त्यासी मायेसी काय संबंध, ऐसे बोलिता विरुद्ध, दिसोन आले श्रीराम. म्हणून ब्रह्म निर्गुण व स्वयंसिद्ध असून
त्याचा मायेशी काहीही संबंध नाही असे म्हणावे तर ब्रह्म अधिष्ठान व माया अध्यस्त या वेदांत शास्त्राला विरोध ठरतो. म्हणून सकळ काही कर्तव्यता आली मायेच्याची माथा, तरी भक्तास उद्धरिता देव नाही की श्रीराम. की सगळं कर्तृत्व जर मायेचंच आहे असं म्हणून त्या मायेचंच महत्त्व सांगावं तर मग भक्तांचा उद्धार करणारा देव नाहीच असं म्हणावं लागते. म्हणजे सगळे एकात एक प्रश्नच निर्माण होतात. हे बघा की मायेला जर खरंच महत्त्व दिलं तर मग भक्तांचा उद्धार करणारा देव नाहीच असे म्हणावे लागेल. म्हणून ते म्हणतात, देवे विण नुसती माया कोण नेईल विलया, आम्हा भक्ता सांभाळया कोणीच नाही श्रीराम. म्हणून मायेवर देवाचं जर नियंत्रण नसेल तर दृश्य जग कोण नष्ट करेल आणि भक्तांचा कृपाळूपणे सांभाळ करण्यासाठी कोणीच असणार नाही. म्हणून माया स्वतंत्र ऐसा न घडे की विचार, मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे श्रीराम. म्हणून माया स्वतंत्र असणे कदापिही शक्य नाही, कारण ब्रह्म हेच माया निर्माण करते असे म्हणावे लागते. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे श्रीराम. श्रोती व्हावे सावधान एकाग्र करून या मन, आता कथानुसंधान सावध ऐका श्रीराम. की आता ईश्वर व माया यांचे स्वरूप सविस्तरपणे सांगितले पाहिजे. म्हणून श्रोत्यांनी आता एकाग्र चित्ताने सावध होऊन ते ऐकावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. येथे आशंकेचा भाव जनी वेगाळले अनुभव, तेही बोलिजे ती सर्व यथानुक्रमे श्रीराम. की वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळे भाव अनुभव मते वेगवेगळे असतात. त्या सर्वांचा आता आपण इथे परामर्श घेऊ. इथून पुढच्या ओवींमध्ये असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. एक म्हणती देवे केली म्हणून हे विस्तारली, देवास इच्छा नसती झाली तरी ती माया कैसी श्रीराम. की काहींचं मत असं आहे की माया ही जर देवाची निर्मिती असून त्याच्या इच्छेनुसार तिचा विस्तार झालेला आहे, मग देवाला संकल्पच झाला नसता तर माया कशी निर्माण झाली असती. म्हणजे देवाला संकल्प झाला म्हणून माया निर्माण झाली असं त्यांचं मत आहे. तर एक म्हणती देव निर्गुण तेथे इच्छा करी कोण, माया मिथ्या हे आपण झालीच नाही श्रीराम. पण ब्रह्म तर निर्गुण आहे, मग निर्गुणाला इच्छा कशी झाली. कारण माया स्वरूपाने कल्पित असल्याने तिला अस्तित्वच नाही. आपण तर मायेचा विचार पदोपदी केला तेव्हा माहिती की माया कशी आहे, काल्पनिक आहे आणि काल्पनिक गोष्टीला कधीच अस्तित्व राहत नाही. मग एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तयासी नाही म्हणता कैसे, माया हे अनादि असे शक्ती ईश्वराची. मग त्या शिष्यांना प्रश्न पडतो की जगताच्या रूपाने ही माया प्रत्यक्ष दिसते आहे, पण तरी तुम्ही तिचं अस्तित्व कसं काय नाकारता आहे. म्हणून माया ही ईश्वराची अनादि शक्ती आहे असं शास्त्र पण सांगते. मग एक म्हणती साच ऐसे तरी हे ज्ञान कैसे निरसे, साच्या सारखीची दिसे परी हे मिथ्या श्रीराम. की कोणी म्हणतात की ही माया सुद्धा त्रिकालाबाधित सत्यच आहे, पण संत सांगतात की याचा जर अभ्यास केला तर आणि ज्ञान मिळवले तर संत सांगतात की ज्ञानाने तिचा निराश होतो. मग ती सत्य कशी आणि तिचे शब्दात सुद्धा वर्णन करता येत नाही अशी ती माया अनिर्वचनीय आहे, मग तिला सत्य तरी कसे म्हणावे. एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे, भक्ती साधन बोलिले देवे माया त्यागा कारणे श्रीराम. एक म्हणती मिथ्या दिसते भये अज्ञान संन्यपाते, साधन औषधही घेई जेते परी ते दृश्य मिथ्या श्रीराम. की कोणी म्हणतात की ही माया मिथ्या आहे. मग माया जर मिथ्या असेल तर मग ती साधना करून माया निवृत्त कशी होईल. कारण अज्ञान आणि अविद्या तिचेच रूप आहेत, त्याच्या निवृत्तीसाठी साधना का करावी. पण देव तर सांगतात की भक्ती या साधनेने त्याचा निराश होतो. पण मंद प्रकाशात
ज्याप्रमाणे दोरीऐवजी साप दिसतो व भय वाटते, त्याप्रमाणे अज्ञानाचा ज्वर चढल्यामुळे ब्रह्माऐवजी जगत दिसते. तर हे अज्ञान जर मला घालवायचे असेल तर अज्ञानाचे ज्वर घालविण्यासाठी साधना हेच एकमेव औषध आहे. मग ही साधना अज्ञान घालवण्यासाठी काय करायचं आहे? श्री गुरूंजवळ जायचं आहे, संतांचे विचार ऐकायचे आहे, शास्त्रांचा अभ्यास करायचा आहे. म्हणून अज्ञानाचे ज्वर जर घालवायचं असेल तर साधना हे एकमेव औषध आहे. म्हणून दृश्य जगत दाखविणारी ही माया सत असत विलक्षण अनिर्वचनीय आहे. म्हणून ती नसतानाही जगताचा भास करविते. म्हणून साधनेने हा भास आहे हे समजून घ्यावे लागते. अनंत साधने बोलली, नाना मते भांबावली, तरी माया नवचे त्यागिली, मिथ्या कैसी म्हणावी श्रीराम. मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्री पुराणी, मिथ्या नाना निरूपणी, बोलिली माया श्रीराम. की अध्यात्मशास्त्रात अनेक जणांची वेगवेगळी मते व वेगवेगळ्या साधना करूनही माया निवृत्त होत नाही. मग या मायेला भ्रमरूप आहे असे तरी कसे म्हणावे? कारण माया भ्रमरूप आहे हे एकदम लवकर कोणालाच समजत नाही. त्यासाठी खूप जन्मोजन्मी तपस्या करावी लागते, संतांच्या सहवासात राहावं लागते, तेव्हा कुठे मायेचा निराश होऊ शकतो. म्हणून इथं त्यांनी प्रश्न निर्माण केला की अध्यात्मशास्त्रातल्या अनेक जणांची वेगवेगळी मते असली आणि वेगवेगळ्या कितीही साधना केल्या तरी माया निवृत्त होत नाही. मग या मायेला भ्रमरूप आहे असे कसे म्हणावे? परंतु योगशास्त्र, वेदांतशास्त्र, पुराणे, अनेक भाष्य ग्रंथातील ती मिथ्या आहे असं ते सांगितलेलं आहे. मग त्यावर श्रद्धाच ठेवावी लागते. जयाचे अंतरी माया 35वी. माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकिली, मिथ्या म्हणताच लागली, समागमे श्रीराम. जयाचे अंतरी अज्ञान, नाही ओळखिले सज्जन, तयास माया मिथ्या भान, सत्यची वाटे श्रीराम. जेने जैसा निश्चय केला, तयासी तैसेची फळाला, पाहे तोच दिसे बिंबला, तैसी माया श्रीराम. की माया मिथ्या भ्रमरूप आहे असं म्हणून ती निवृत्त झालेली आहे असे आजपर्यंत कुठेही घडलेलं नाही. म्हणजे सामान्य लोकांसाठी ज्याला मी आत्मा हे ज्ञान नाही, संत सज्जनांची ज्यांनी कधी सेवा केलेली नाही, अशा अज्ञानी लोकांना मायेमुळे दिसणारे हे जगच सत्य वाटते. भ्रमालाच ते सत्य समजतात. मग भ्रमाला सत्य म्हणण्याचाच जर त्यांचा निश्चय असणाऱ्यांना तसाच अनुभव येणार आहे. मग ज्या क्षणी तिला मिथ्या म्हणावे त्या क्षणी तिची घट्ट पकड तिला मिथ्या मिळविणारीच असते, हे मात्र लक्षात यावयास हवे. एक म्हणती माया कैसी, आहे ते सर्व ब्रह्मची, थिजल्या विघुरल्या धृताची, ऐक्यता न मोडे श्रीराम. थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले, साहित्य भंगले येणे बोले, म्हणती एक श्रीराम. एक म्हणती सर्व ब्रह्म, हे न कळे जयास वर्म, तयाचे अंतरीचा भ्रम, गेलाच नाही श्रीराम. की कोणी म्हणतात की माया आहेच कोठे, कारण माया नावाची वस्तूच नाही आहे. मग आहे ते सगळीकडे सर्व ब्रह्मच ब्रह्म आहे. मग त्यांनी त्याच्यासाठी हे समजण्यासाठी खूप सुंदर दृष्टांत दिला आहे की ज्याप्रमाणे तूप पातळ असो की घट्ट दोन्ही सारखीच असतात, त्याप्रमाणे व्यक्त ब्रह्म पातळ तुपाप्रमाणे तर अव्यक्त जगत घट्ट थिजलेल्या तुपाप्रमाणे आहे. ही दोन्हीही सारखीच असतात. परंतु निर्विकार ब्रह्म स्वरूपाच्या बाबतीत पातळपणा व थिजलेला हा दृष्टांतही तिथे अपुराच पडतो. कारण त्याच्या अशा बोलण्याने वेदांत शास्त्र जणू काही मोडतेच आहे. कारण सर्व खल्विदम ब्रह्म या श्रुतीचे वर्म ज्याला कळले नाही त्याच्या अंतःकरणातील अज्ञानाचा भ्रम गेलेलाच नसतो. एक म्हणती एकची देव,
तेथे कैसे आणिले सर्व, सर्व ब्रह्म हे अपूर्व, आश्चर्य वाटे श्रीराम. आश्चर्य वाटे श्रीराम की यावर कोणी कोणी आक्षेप घेतात की केवळ ब्रह्मच असताना सर्व या नावाने इदमचा विषय होणारे जगत ते तुम्ही आणलेच कुठून. म्हणजे सर्व ब्रह्मवाद या शब्दामध्ये सर्व हा शब्द निरर्थकच आहे. कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय असताना त्या ब्रह्माला सर्व हे विशेषण लावणे अत्यंत चुकीचे आहे. व असे कुणी लावत असेल तर आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण सर्व या शब्दात हा ही हे या इदमचे विषय होणारे जगत आणलेच कुठून असा प्रश्न पडला. मग याला उत्तर देताना 42व्या ओवीत ते म्हणतात, एक म्हणती एकची खरे, आणूही नाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे, सहजची झाले श्रीराम. सर्व मिथ्या एक सरे, उरले तेची ब्रह्म खरे, ऐसी वाक्ये शास्त्राधारे, बोलती एक श्रीराम. की याला उत्तर देताना ते म्हणतात की एका ब्रह्माशिवाय दुसरे काही अनुमात्र सत्य नाही. त्यामुळे दुसरे काही भासत असेल तर याला ब्रह्मच म्हणावे लागते. कारण म्हणून सर्व ब्रह्म ही शब्द योजना संबोधते. कारण त्याचा मिथ्यत्वाचा निश्चय पण पक्का नसल्यामुळे त्याला सगळीकडे सर्व ब्रह्मच तो म्हणायला लागला आहे त्याला. कारण कोणी शास्त्राचा आधार घेऊन असे म्हणतात की सर्व म्हणजे बुद्धीला कळणारे. मग जगतातील सर्व पदार्थ स्वतःचे सुख दुःख क्रोधादी व अहम हे बुद्धीलाच कळतात. पण जे जे बुद्धीला कळते ते ते सर्व मिथ्या असून ते बाजूला केले की जे उरते ते ब्रह्मच फक्त सत्य आहे. म्हणून त्याला त्यांनी सर्व हा शब्द लावून सर्व हे विशेषण लावले आहे आणि तेच सत्य आहे अशी शंका निर्माण केली. अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण, आटाआठी व्यर्थ क्षीण, म्हणती एक श्रीराम. हीन उपमा एक देसी, कैसी साहेल वस्तूसी, वर्ण व्यक्ती अव्यक्तासी, साम्यता न घडे श्रीराम. सुवर्णी दृष्टी घालिता, मुळीच आहे व्यक्तता, अलंकार सोने पाहता, सोनेची असे श्रीराम. मुळी सोनेची हे व्यक्त, जड एक देसी पित, पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत, केवी घडे श्रीराम. की कोणी म्हणतात की सोने व त्याचे अलंकार दोन्ही एकच आहेत, त्यात जराही भेद नाही. त्याप्रमाणे जगत व ब्रह्म यामध्ये वेगळेपणा नसतो. यावरही त्यांनी शंका घेतली की व्यापक माया व ब्रह्माला संकुचित सोने व अलंकाराची उपमा देणे अत्यंत चुकीचे आहे. कारण सोने मुळातच व्यक्त असून त्यातला आकारात बदल झाला की त्याला अलंकार म्हणतात. मग ब्रह्म तर निरवय असल्याने ते सोन्याप्रमाणे दृश्यही नाही व म्हणून त्याच्या रूपात बदल होऊन जग दिसते हे म्हणणे म्हणजे वेडगळपणाचेच ठरते. यावरही ते उत्तर देतात की दृष्टांत नेहमी एकदेशी असतो व त्यावरून सिद्धांत समजला की दृष्टांत मागे ठरतो. आपल्याला दृष्टांतांनी समजायला सोपे जातात म्हणून दृष्टांत घेता येतात. पण ब्रह्म कधी अशा कुठल्या दृष्टांतांनी सुद्धा समजून घेता येत नाही याचा विचार आपण पदोपदी केलेला आहे. दृष्टांत तितुका एक देसी, तेने घडे कळायासी, सिंधू आणि लहरीसी, भिन्नत्व कैसे श्रीराम. की दृष्टांत नेहमी एकदेशी असतो असं शास्त्र सांगते. म्हणून दृष्टांतांनी ते समजून घ्यायचं आणि समजलं की दृष्टांताचं काम संपलेलं असते. इथेही त्यांनी पुन्हा अजून एक पुढच्या ओवीत दृष्टांत दिला आहे की समुद्राचे पाणी व त्यावरील तरंग किंवा लाटा यात वेगळापणा असतो का असा त्यांनी प्रश्न टाकला आहे. कैसी सिंधू कैसी लहरी, अचळा सचळाची सरी, साचा ऐसी ओडंबरी, मानूच नये श्रीराम. ओडंबरी हे कल्पना, नाना भास दाखवी जना, एरवी हे जाणा, ब्रह्मची असे श्रीराम. की समुद्राचे पाणी व त्यावरील तरंग किंवा लाटा यात वेगळेपणा असतो का. की समुद्र व लाटांचा दृष्टांत ही ब्रह्म व दृश्य जगताला कसा लागू पडेलो.
कारण समुद्रावरील तरंग व समुद्र यात वेगळेपणा नाही, त्याप्रमाणे ब्रह्म व जगत यात वेगळेपणा नाही. यावर अशी शंका येते की हा दृष्टांत येथे लागू पडत नाही, कारण समुद्रावर जेव्हा हालचाल निर्माण होते तेव्हा लाटा निर्माण होतात, तरंग दिसायला लागतात. पण ब्रह्म तर अचल असल्याने त्यावर हालचाल व्यक्त करणारा जगतरूपी तरंग उमटणे शक्यच नाही, कारण ब्रह्म अचल आहे आणि समुद्र चंचल आहे. त्यामुळे हा दृष्टांत सुद्धा खरा कधीच मानू नये. ऐसा वाद एकमेका, लागती राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका, सावध होणे श्रीराम. की समर्थ म्हणतात की आतापर्यंत इथे शंका आणि म्हणजे त्यांच्या शंका घेणं, त्यावर आपलं स्वतःचं मत पटवून देणं, अशी एकमेकांवर अगदी कुरघुडी केल्याप्रमाणे अनेक वाद फार पूर्वीपासून यात शास्त्रात चालू आहे. पण यथार्थ उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही. ते आता पुढील समासात सावध होऊन ऐका, कारण समर्थांनी या समासामध्ये जवळपास सगळ्या शंकाच सांगितलेल्या आहे आणि त्या शंकांचा आता निरसन समर्थ आपल्याला पुढच्या समासात करणार आहेत. माया मिथ्या कळो आली, परी ते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुणी केली, तरी ती मुळीच मिथ्या श्रीराम. की माया भ्रमरूप आहे हे मात्र नक्की खरे आहे, पण ती ब्रह्मस्वरूपावर कशी भासू लागली, ती निर्गुण ब्रह्माने उत्पन्न केली असे म्हणावे तर भ्रमरूप उत्पन्न झाले असं म्हणावं लागते. आणि जर माया मिथ्या म्हणजे ती काहीच नाही असं जर आपण त्याचा अर्थ घेतला, तर मग तेथे कोण, काय आणि कसे, केव्हा निर्माण करणार आहे. म्हणजे निर्गुणाने केले काही म्हणावे तेही शक्य नाही. म्हणून या प्रश्नाचे उत्तर समर्थ आपल्याला पुढच्या समासात देणार आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाने अरूप व निराकार आहे आणि जे जगत त्याने केले असे म्हणतात तेही अनिर्वचनीय मिथ्या आहे. पण या श्रोत्यांना या शंकेचे स्पष्ट उत्तर मात्र आता आपण पुढच्या समासात देऊ. जय जय रघुवीर समर्थ.